आणि त्यांनी विचार आज पक्का केला की हो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात यानंतरच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर हे आपण यानंतरच्या काळात राजकारणात पुढे जाऊ. खरं तर मला फार आनंद आहे की एक तरुण असा सहकारी त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर काम करायला निघालाय. त्यामुळे मी प्राजक्तजी आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व त्या भागातील त्यांच्याबरोबर वर्षानुवर्ष जोडलेले, समाजातील विविध घटकांबरोबर जोडलेले, विविध संस्थांबरोबर काम करणारे अशा सर्व जणांनी आज त्यांच्याबरोबर ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतलाय त्याबद्दल मी त्यांचंही आणि प्राजक्तजी आणि त्यांचा एकदम म्हणजे हल्ली तर जमाना यांचाच आहे, एवढे फास्ट रन्स करतात. म्हणजे 2 दिवस तर मी कंटिन्यू बॅटिंगच बघतोय. झोपेतही मला तो सूर्यवंशीच आठवतो आणि याला बघितल्यानंतर मला तसाच वाटतो. त्यामुळे एकदम त्या मोडमध्ये आहे. ते प्राजक्तजींनी ती वेळ बघितली आणि त्याला घेऊन आलेत असं मला वाटतं. त्यामुळे एक चांगला सहकारी आमच्याबरोबर जोडला गेलाय. त्यामुळे मी फक्त या क्षणाला एवढंच सांगेन की ज्या विश्वासाने त्यांनी आज प्रवेश केलाय त्या विश्वासाला आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि कुठेही विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही असं मी आश्वासित करतो. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांचं एका राष्ट्रीय प्रवाहामध्ये आपण आलात त्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद भाऊ. मी सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानतो. माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, सुजय दादा विखे पाटील, विजय चौधरीजी, प्राजक्ती तनपुरे या सर्वांचे मनापासून आभार मानतो. एक ग्रुप फोटो काढला जाईल. माननीय प्राजक्ती तनपुरे हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं स्वागत करतील, त्यांचा सत्कार करतील. मी तनपुरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं स्वागत करावं. शॉल पुष्पगुच्छ देऊन प्राजक्तजी तनपुरे हे माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं स्वागत करतायत. यानंतर भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सुजयदादा विखे पाटील यांचं स्वागत देखील प्राजक्तजी तनपुरे करतायत. सुजयदादा विखे पाटलांचं देखील मनापासून स्वागत. अहिल्यानगरच्या राजकारणात ही मिठी सगळ्यांच्या लक्षात राहील. 2 आजोबानंतर 2 नातू देखील आता एकत्र आलेले आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत, मनापासून धन्यवाद. हा पक्षप्रवेश सोहळा संपला असं जाहीर करतो. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.